एकी केली हातोकळी ठाया बळी पावले आम्ही देवा शक्तीने भाकुतीने करुणा थोडा बेस वाढवायचा पावटणी केला काळ जया बळवते ते आम्ही देवा शक्तीने भाकुतीने करुणा तुका म्हणे वीर्या वीर संत धीर समुद्र आम्ही देवा शक्तीने भाकुतीने करुणा समचरण सरोजम संसनीला मुदाबम जगननिहित पाणी मणि मंडनाना तरुण तुलसीमाला कंधरम कंजने सदधवलासं चिंतया दया ध्यान शांती योग निष्ठा मुखी दिव्यते दिसे संत श्रेष्ठ अलौकिक लीला किती आठवावे अलौकिक लीला किती आठवावे श्री निवृत्तीनाथा नमो नम्र भावे अलंकार सिंहासनस्थं पदांबुज तेजस्वी प्रदेशं विधिंद्रादि देव सदा स्तूयमान समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेव नमो सद्गुरु हृदयानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति सेवेला सेवक झालो तुमच्या चरणा अहो स्वामी तुकया देवा आम्ही देवा शक्तीने भाकुतीने करुणा प्रस्तुत प्राप्त प्रसंग संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला उच्चारलेला गायलेला अभंग संत हृदय सम्राट वैराग्याचा मूर्तिमंत उदाहरण पाचव्या वेदाचे निर्माते सकल संत कंठभूषित या महाराष्ट्राचा प्राण वारकरी संप्रदायाचे अस्मिता संत तुकोबांचा चरणांचा सर्वांच्या पाठमंत्रातील महाराजांच्या गाथ्यातील अत्यंत महत्त्वाचा अत्यंत लक्षणीय विशेष जगत तुकोबऱ्यांचा गाथा हा महत्वपूर्ण आहे त्यामुळे एक एक अभंगाची उंची लक्षणीय आहे अभंगापेक्षा महाराजांच्या प्रत्येक अभंगातील प्रत्येक चरणाला विशेष महत्त्व आहे चरणापेक्षा त्या चरणातील प्रत्येक अक्षराला सुद्धा विशेष महत्त्व आहे त्या अक्षरापेक्षा त्या अक्षराला लागलेला प्रत्येक शब्द त्या शब्दाला सुद्धा महत्त्व आहे त्या शब्दाला लागलेला काना मात्रा वेलांटी उकार हा सुद्धा तितकाच महत्त्वपूर्ण आणि म्हणून महाराष्ट्राच्या मातीतून 4 बार वजा केले तर महाराष्ट्र उभा राहा 4 बार या ताकदीने महाराष्ट्र उभा राहा कोण्या श्रीमंताची प्रॉपर्टी म्हणजे महाराष्ट्र नाही कोण्या धनिकाची इस्टेट म्हणजे तुमचा माझा महाराष्ट्र नाही महाराष्ट्र कुणाचा जगत तुकोबऱ्यांच्या भजनातला टाळ म्हणजे महाराष्ट्र सईचं कुंकवानं भरलेलं कपाळ म्हणजे महाराष्ट्र सोन्याच्या नांगराला चांदीचा फाळ म्हणजे महाराष्ट्र कायम आठवणीतला आभाळ म्हणजे महाराष्ट्र भारताच्या धनुष्याला लागलेला बाण म्हणजे महाराष्ट्र
तुमचा माझा प्राण म्हणजे महाराष्ट्र, कष्टकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा, वारकऱ्यांचा प्राण म्हणजे महाराष्ट्र. आणि यापुढे जाऊन सांगू, जिजाऊंच्या गळ्यातली माळ म्हणजे महाराष्ट्र, वारकऱ्यांच्या खांद्यावरचा टाळ म्हणजे महाराष्ट्र, स्वराज्याचा झंझावात सुवर्ण काळ म्हणजे महाराष्ट्र, गणिमांचा तुफानी जंजाळ होता तोही महाराष्ट्र, आणि त्यांचा कर्दनकाळ झाला तोही महाराष्ट्र. या उपर सांगे 4 बार महाराष्ट्रात वजा झाले तर महाराष्ट्र उभा राहिला नसता. कोणते बा? आळंदीचे ज्ञानोबा, देहूचे आमच्या पंढरीचा विठोबा, आणि स्वराज्याचे खरे शिल्पकार छत्रपती शिवबा या चौघाचा आपला महाराष्ट्र. आणि या महाराष्ट्राच्या मातीतले आपण लेकरं सज्जन हो, वैराग्याचे दुसरं उदाहरण म्हणजे तुकोबा. वैताग वेगळा आणि वैराग्य वेगळा. हाताला द्राक्ष येत नाहीत म्हणून खाण्याचा कंटाळा, याला वैताग म्हणतात. आणि द्राक्ष मिळतात पण खाण्याची इच्छा न होणं, याला वैराग्य म्हणतात. अनेक स्थळं आली पण नाकारून ब्रह्मचर्य पाळले, याला वैराग्य म्हणतात. पण मिळतच नाही म्हणून गोसावी राहिला, याला वैताग म्हणतात. सगळ्यांच्या माहितीसाठी असं काय नाही म्हणे मला तिखट आवडत नाही. चौकशी केली का त्यांना तिखट आवडत नाही, मग त्याने सांगितलं असं झालंय, तिखट लय आवडत होतं पण सध्या त्यांचं पोट जाम म्हणून तिखट खात. याला वैराग्य म्हणत नाही, याला वैताग म्हणतात. सज्जन हो, सगळं पण तरीही प्रपंच न करण्याची इच्छा, परमार्थ करायची इच्छा दाटून येणं, याला वैराग्य म्हणतात. पण बायको काडीची इज्जत देत नाही म्हणून सप्त्याला 8-8 दिवस जाऊन राहत, याला वैराग्य नाही, वैताग म्हणतात. जगद्गुरु तुकोबा वैतागात येणे वैराग्य. असं नेमकं जाता पुढे चला. वैराग्य आणि वैताग याच्यातला फरक कळणं म्हणजे परमार्थ. सज्जन जगद्गुरु तुकोबा हे वैराग्याचं मूर्तिमंत उदाहरण. किती मोठे वैराग्य आहे. जाळोनी संसार बैसो अंगणी, याही 42 लाखाची जागीरदारी महाराजांना, 3644 एकराचा सातबारा महाराजांना. पण संसाराची आसक्ती नाही, उलट या जगाच्या साठी स्वतःचा संसार त्यागला. बुडत हे जग नदी कवेडोळा, तुमचं माझं वाटोळ होऊ नये ही भावना अंतःकरणात दाटून परिणाम जळो आता संसार. ओ कैसे वाटा तू कयाच्या स्वामी गोपाळा लागी जीवन आता काय सांगा ओ मज बेले. आम्ही मागे विचारलं महाराज, मग या जन्माला येण्याचं प्रयोजन तरी नेमकं काय आहे? उजळा भया आलू वाटा खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा, आलो खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा. ज्यांच्या घरात बसायला फटक पोत नाही पण भगवंताने त्यांच्याकडे येऊन राहावं, त्यांच्या हातचं जेवावं आणि वैकुंठ गमनाच्या वेळेला तुकोबऱ्यांचा हात देवानं धरावा आणि मग वैकुंठाला घेऊन जावं. एवढी ताकद ज्यांच्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी येऊन बसावं, कीर्तन ऐकावं. महाराज तुम्ही आजपासून माझे गुरु आहात, मी तुमचा शिष्य, तुम्ही मागाल का द्यायची माझी तयारी आहे. सोन्याच्या पराती तुमच्या समोर हिरे माणिक मोती भरून सगळं आणलं, पण तरी सुद्धा तुकोबऱ्यांनी ते स्वीकारलं नाही. ते उलट म्हणाले सोने रुपये आम्हा मृत्यूके समान माणिक पाषाण खडे झाले. माझ्याकडे पहा, ज्यांचे शिष्य छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांना नेला स्वतः देव आला, ज्यांच्या धर्मपत्नीच्या पायातला काटा काढायला देवाने धावत यावं, उकळतपणे अंगावरती ओतल्यानंतर हार मारल्यानंतर देवानं उभा राहावं. त्या तुकोबऱ्याने आम्ही देवा शक्तिहीन असं का म्हणावं? नेमकं कारण काय आहे? जगद्गुरु तुकोबऱ्यांनी स्वतःला कमी समजावं असं नेमकं कारण काय पडलं? इथं आपले 2 अभंग पाठ झाले तर आपण फुगिरीत चालणार माणसं. जगद्गुरु तुकोबऱ्यांचा एवढा पण
महाराजांनी उत्तर दिले, आम्ही देवा शक्तिहीन भाकतेने करुणा. एवढा विनम्रपणा घ्यायची गरजच काय, करुणा भाकायची गरजच काय. याचं उत्तर आहे हे स्वतःसाठी नाही बरं, तुमच्या माझ्यासाठी. जगद्गुरु तुकोबांनी पत्र धारण केलं. काय अधिकार वागण्याची तुकोबा, अविनाशी आपुलिया ऐसे लावी मनापासून गोविंदाचे म्हणणारे तुकोबा. देवा नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त भक्त देवा असे म्हणणारे तुकोबा. घोटविन लाल ब्रह्मज्ञान हाती असे म्हणणारे तुकोबा. वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा आणि एरवी व्हावा असं म्हणणारे तुकोबाच्या भंगात म्हणतात आम्ही देवा शक्तिहीन. नेमकं काहीतरी मोठं कारण असणार. ते नेमकं कारण कोणतं याची चिकित्सक मीमांसा करणारा महाराजांचा आजचा सेवेला निवडलेला अभंग आणि श्रीमद ग्रंथराज तराशय पारायण सोहळा वर्ष 25 वर्ष सालाबाद प्रमाणे चालत असणारा नामसंकीर्तन गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या या वीर परिवाराच्या तथा या वस्तीच्या तथा काजळ ग्रामस्थांच्या सुंदर आयोजनात आपला नामसप्ताह सुरू आहे. अत्यंत श्रद्धेनं उपासनेनं अंतःकरण निर्मळ ठेवून आपण सगळेजण ईश्वराची उपासना करत आहात. गेल्या अनेक वर्षांपासून परम आदरणीय परम श्रद्धेय आपल्या सर्वांवरती ज्यांची नितांत कृपा आहे आणि आपल्या सर्वांची ज्यांच्यावरती श्रद्धा आहे, प्रातस्मरणीय दोंडोबंत दादा महाराज शिरवळकर यांच्या असीम कृपेने आत्रे महाराजांच्या असीम कृपेने संपन्न होत असणारा हा नामसप्ताह आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दादा महाराजांची कीर्तन आपण सर्वजण ऐकत होता. 2020 सालापासून ती कीर्तन सर्वांना ऐकायला मिळाली नाही. हे वारकरी संप्रदायाचं मोठं नुकसान आहे. पण आमच्या बालपणात आम्ही महाराजांची कीर्तन ऐकलेली आहे. महाराजांचं अत्यंत भजनावरती नितांत जगद्गुरु तुकोबांच्या गाथेवरती नितांत श्रद्धा, संप्रदायावरती नितांत श्रद्धा आणि म्हणून तर महाराजांच्या कृपा छत्र छायेखाली आपण अनेक जण पुढे येत आहात. गावे गोडा, गावाचं नाव काजळ, बरोबर. या गावाचं नाव पूर्वी काजळ असावं असा काहींचा युक्तिवाद म्हणजे काजळ असावं. त्याचं कारण असं आहे की इथं पूर्वीच्या काळात म्हणे काजळ आणि त्या काजळाची परंपरा असणारी बरीच माणसं, त्याच्यावरून मग ते काजळ नाव झालं, पुन्हा काजळ नाव झालं. मग काही नरुटे इथं आले. मग नरुटेच का असं म्हटलं जातं की जुन्या काळामध्ये राजाच्या सीमेच्या प्रदेशाच्या विस्तारा करता घोडा सोडला जायचा आणि तो घोडा फिरायचा. तो घोडा अडवण्याचं काम इथल्या काही मंडळीने करायचं. त्या घोड्याला नर म्हटलं जायचं. नराची वाट अडवायची म्हणून नर आडवे, नर वाटे, नर रुटे आणि ते नराला आडवे येणारे म्हणून नरुट अशी परंपरा इथं आहे. मग हे नराला अडवणारे वीर होते म्हणजे ताकदीचे होते, वैभव संपन्न होते, वैभवशाली परंपरेतले होते म्हणून वीर. आणि या वीर वस्तीवरती आजचं बोराटे महाराजांचं कीर्तन. त्यामुळे मला तुमच्या सगळ्यांच्या भेटीचा आज आनंद मिळाला. श्रद्धेय आदरणीय हरिभक्तपरायण परम आदरणीय परम श्रद्धेय आदरणीय ज्ञानदेव दादा वीर तथा विठ्ठल महाराज वीर यांच्या सुंदर आयोजनाखाली तथा हरिभक्तपरायण महाराष्ट्रामध्ये ज्यांचं मोठं नाव आहे श्रद्धेय समाधान महाराज वीर तथा माझे बंधू हरिभक्तपरायण किरणजी महाराज या सगळ्यांच्याच वतीने मला मिळालेले आजचे आमंत्रण आहे. मग अशी ज्यांनी पहिली चाल गायली ते आदरणीय हरिभक्तपरायण माझे सन्मित्र अमोल महाराज. त्यांना दुसरीकडे कीर्तनाला जायचं होतं पण चाल म्हणून ते गेले. त्यांचा खूप आग्रह होता की तुम्ही आमच्या या वस्तीवरती यावं महाराज. आज एक मृदंगाचार्य नाही, 2 मृदंगाचार्य आणि मोठ्या ताकदीच्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्यांच्या मृदंग क्षेत्रामुळे ज्यांच्या मृदंग वादनामुळे आपल्या तालुक्याचं नाव झाले ते हरिभक्तपरायण गणेशजी महाराज जगताप. एकदा महाराजांसाठी मनापासून टाळी वाजवा. महाराजांच्या संस्थेचे विद्यार्थी सुद्धा तिकडचं इतकं लेकरू छोटा मी आल्यापासून तुम्ही त्याला कसं काय सांभाळतात दिवस झाले. पण महाराजांकडे ते कौशल्य आहे, अतिशय गोड हे विद्यार्थी आहेत. तुम्ही सगळे टाळकरी गोड आहात. हरिभक्तपरायण परम आदरणीय परम श्रद्धेय मृदंग सम्राट अमरजी महाराज अत्यंत गोड त्यांचा मृदंग आहे. भागवत महाराजांचं अत्यंत चांगलं नाव आहे. बाकी कांबळे महाराजांचं नाव तर आम्हाला श्रोतच आहे. आणि आज हरिभक्तपरायण सुदर्शन महाराज जे आमचे सुद्धा मेहनेच आहेत. आपण सर्वजण मोरया साऊंड सिस्टम अत्यंत गोड आहे. अगदी
साऊंड सुद्धा चांगला आहे, मंडपही देखणं आहे, मंडपातले लोक सुद्धा देखणेच आहेत, समोर बसणारे सुद्धा अति देखणे, आणि चोपदार तर काय बोलायचं कामच नाही, लय देखणं चोपदार. तुकाराम महाराजांजवळ त्यांना बाहेर काढावं असं चोपदार सुद्धा आहे. आपणही सगळेजण गोड आहात, आपल्या सर्वांच्या पायावर विनम्र मात्र टेकवतो. विशेष म्हणजे आजचं कीर्तनाचं सौजन्य ज्यांच्याकडून मला मिळाले, श्रद्धेय युवा उद्योजक आणि परंपरेमध्ये ज्यांचं नाव आहे, आपल्या भागाचं तालुक्याचं भूषण आदरणीय सचिन दादा नरुटे, तथा श्रद्धेय आदरणीय संदीपजी बनसोडे, तथा उद्योजक श्रद्धेय आदरणीय सोमनाथ दादा रुपनवर, तथा परम आदरणीय परम श्रद्धेय अंबादास दादा वाघमारी, या चौघांचाही मी कृपा अभिलाष आहे. अष्टविनायक मित्र मंडळ आणि आपण सगळे सगळ्यांच्या पायावरती विनम्र माथा टेकवतो आणि माझ्या निवडलेल्या अभंगाला मी पात्र होतो. विठ्ठल माझी बहीण वैष्णवी ताई धायगुडे यांच्या संस्थेच्या सगळ्या विद्यार्थिनी आणि आपण सगळे एखाद्याचं नाव राहिलं तर कृपया क्षमा करा, मला थोडा विसरायचा आजार आहे, माझ्या लक्षात राहत. त्यामुळे माझ्या बापाला माझं एकच लग्न लावून दिले. मला समजून झाले अपेक्षेसह संत तुकोबांच्या आजच्या अभंगाची प्रस्तावना अशी आहे. आजचा अभंग महाराजांचा करुणापूर्ण प्रकरणातील आहे. तसं या जगाचं चांगलं व्हावं, मंगल व्हावं, कुशल व्हावं म्हणून प्रत्येकानं आपापला स्वानुभव सांगितलेला आहे. ज्ञानोबांना अनुभव विचारला, अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन तिन्ही लोक. या जगाचं चांगलं व्हावं, मंगल व्हावं, कुशल व्हावं याकरता अनंत प्रयत्न करणारे संत. काय गंमत आहे पहा. रेड्यानं प्रेम केलं माऊलीवर तर रेड्याचं चांगलं झालं, खांबानं प्रेम केलं माऊलीवर तर खांबाचं चांगलं झालं. अरे भिंतीनं प्रेम केलं ज्ञानोबावर तर भिंतीचं चांगलं झालं. निर्जीव दगडा मातीच्या भिंतीनं प्रेम केलं ज्ञानोबावर, आणि ज्ञानोबांच्या समोर जाऊन हात जोडले असतील, माऊली करा की आमचं कल्याण, करा की आमचं चांगलं, काहीतरी आमचं धडबड व्हावं. माऊलीने सांगितलं चला आमच्या बरोबर भिंतीबाई. माऊलींचं भिंतीनं ऐकलं, माऊलींचं भिंतीतल्या मातीनं ऐकलं, माऊलींचं दगडा नाही. कुणी काजडकर कुणी ऐकलं? जे ऐकतात ते दगड असतात. ऐकता ना तुम्ही? ज्ञानोबांच्या भिंतीतल्या दगडानं ऐकलं, चालविली जड भिंती भरली चांगयाची भिंत चालली. काही गंमत आहे, काय मोठी कृपा केली माऊलीनं. आज ज्या आळंदीत माऊलीचं मंदिर आहे त्याच आळंदीमध्ये भिंती सुद्धा मंदिर. बरं किती कोटी रुपये दिल्यानंतर त्या भिंतीतली 2-4 दगड आपल्या घराला घेऊन जा म्हणतील. जाऊ द्या मरू द्या, किती पैसे दिल्यानंतर आपल्याला म्हणतील मुठभर माती न्या तुमच्या तिकडं. ऐकताय का? नाही मिळणार. याचं कारणच काय? ज्ञानोबांचा स्पर्श भिंतीला झाला तर भिंतीचं सोनं झालं. सोनं, अरे सोनं विकत घेऊ शकतो, सोन्यापेक्षा जास्त किंमत भिंतीची. आपल्या इथं आहे की भिंतीकडे जाईल, भिंत खरेदी करेल. नाही, ज्ञानोबांचा खांबा नाही. माऊली तुमची फक्त पाठ लागू द्या आमच्याकडे. आज नेवासाला सुद्धा खांबाचं मंदिर. ज्ञानोबांवरती रेड्यानं प्रेम. जगातला सगळ्यात निर्बुद्ध प्राणी त्याचं नाव आहे रेडा. रेडा माहिती आहे तुम्हाला? जगातल्या सगळ्यात निर्बुद्ध प्राण्याचं नाव आहे रेडा. त्याला आमच्याकडे हाल्या. तुमच्याकडे काय म्हणतात मला माहित? काय म्हणतात? हाल्या, टोनगा, दोन्ही म्हणतात. बफेलो नाही, हजबंड ऑफ बफेलो, म्हशीचा नवरा. जगातला सगळ्यात निर्बुद्ध प्राणी कोण असेल तर त्याचं नाव रेडा. पण त्या रेड्यानं प्रेम केलं माऊली. परिणाम असा रेड्या वेद बोलविला, गर्व तिच्याचा हरविला. जगाचं चांगलं व्हावं ही पण अभिलाषा आहे, पण ऐकलं पाहिजे. भिंतीचं कल्याण झालं, रेड्याचं कल्याण झालं, खांबाचं कल्याण झालं. मला असं वाटतं आपण खांबापेक्षा चांगले आहोत, आपण भिंतीपेक्षा चांगले आहोत. मला क्षमा करा, आपण रेड्यापेक्षा चांगले आहोत, आपण परमार्थात आहोत. जर ह्या तिघाचं ज्ञानोबांनी चांगलं केलं, आपलं का वाटलं करतील हो महाराज? नाथ महाराजांनी ज्ञानेश्वरी शुद्ध करण्याचं काम हातात घेतलं. माऊलीने जे केलंय ते आपण करूया. ज्ञानोबांनंतर नाथ बाबांच्या मनात आलं, अवघे त्रैलोक्य आनंदाच्या चरणी जगन्नाथ चित्त ठेले माय जगन्नाथ. नाथ महाराजांना एवढा संघर्ष वाटायला आला,
एवढे प्रयत्न नाथबाबांनी केले. हातोफळी म्हणजे प्रयत्न बरं. एवढे प्रयत्न केले करुणा भागवत हातोफळी इतक्या ताकदीची केली की लोकांनी नाथ महाराजांची परीक्षा घ्यायची ठरवलं. लोक म्हटले असं करूया, नाथ महाराजांना राग आणण्यासाठी जे जे काय करायचे ते करूया. यवनांगावरी थुंकला तरी प्रसाद देऊन मुक्त केला. 108 शांगावरून थुंकला. नाथ महाराजांच्या समोर उभा राहिला. महाराज चुकलं बरं माझं, तुम्हाला ओळखण्यात कमी पडलो. 108 वेळा थुंकलो म्हणून तुम्ही रागवले नाही. महाराज म्हणजे तुझ्यावर काय रागवा, तुझ्यामुळे 108 वेळा आंघोळ करायला मिळाली. इथं वस्ती आहे का कोणाचं? 108 वेळा एखाद्या नाथ मान करावा तो म्हणावं नाही, त्यांचंच बरोबर होतं. अजिबात. चला बरं आपण अजून पुढे जाऊया. नाथ महाराजांच्या बायकोच्या पाठीवर एक जण चढून बसला. नाथ महाराज म्हणले, गिरिजा अगं हरी पंडिताला सांभाळ ग. बायको तशीच होती. गिरिजाबाई म्हणाल्या, हरी पंडिताला पाठीवर घेऊन जेवायला वाढायची सवय मला, तुम्ही चिंता करू. नाथ महाराजांना रागाला घालवण्यासाठी एक दिवस चपला घालून आला आणि नाथ महाराजांची देवपूजा चालली होती. देवाच्या समोर उभा राहिला. नाथ महाराज म्हणाले, अरे भल्या माझ्या देवाच्या प्रेमात एवढा वेळा झाला की पायातल्या चपल्या बाहेर काढायचं तुला ध्यानात नाही. पळतो चालला. काय अवतारी असेल नाथ महाराजांकडे. ऐका ज्याला परमार्थ चांगला करू वाटतो त्याने माझ्या 3 गोष्टी पाठ करून ठेवा. कोण सांगता याच्यापेक्षा काय सांगता येईल महत्वाचं. आपलं दुर्भाग्य असं आपण कोण सांगतो याच्यावर त्याच्यावर शब्द ठेवतो. ते दुर्दैव संप्रदाय. ऐका ना, एखाद्या नवोदित कीर्तनकारानं जर मागणीचा अभंग दुसऱ्या तिसऱ्या दिवशी घेतला ना तर बाकीच्या माणसाचं चुकलंच त्याचं. आणि एखाद्या ऐकताय का, काल्याचा अभंग जागराला घेऊ द्या तरी लोक म्हणतात बहुतेक महाराजांचा अभ्यास जास्त आहे म्हणून तसं केलं असेल. आपण थोबाड बघून त्यांचं तत्वज्ञान मान्य करणारे अवलाद. ऐकताय कोण सांगतो याच्यापेक्षा काय सांगतो हे मान्य करा. जरा डोळ्याला लावलेला चष्मा काढा. अमुक चांगला तमुक वाईट बंद करा. हिंदी मधली एक कहावत काल वाचला माझ्या. त्या कवीने एवढं सुंदर लिहिलं होतं, एक आदमी समुद्र के पास चला गया. ऐकताय आपण, एक आदमी समुद्र के पास चला गया. समुद्र से बोला, हे समुद्र तू कितना बड़ा है लेकिन तू खारा नहीं होता तो कितना अच्छा. फिर वो कोयल के पास चला गया. कोयल तू बहुत मीठी गाती लेकिन तू काली नहीं होती तो कितना अच्छा. फिर वो आदमी गुलाब के पास चला गया. हे गुलाब तू बहुत सुंदर है लेकिन तुझमें कांटे नहीं होते तो कितना अच्छा होता. मग हे तिघजण त्या माणसाजवळ गेले. हे आदमी तू बहुत बड़ा है लेकिन तुझमें दूसरों की कमियां ढूंढने की आदत नहीं होती तो कितना अच्छा होता. ज्या दिवशी दुसऱ्यातला कमीपणा शोधायची सवय आपली जाईल त्या दिवशी आपण परब्रह्मच आहोत. सर्वघटी राम सूर्यप्रकाश ज्याला परमार्थ करायचं त्याने माझे 3 मुद्दे लक्षात ठेवा. आयुष्याबरोबर आरोग्य, ज्ञानाबरोबर नम्रता आणि श्रीमंती बरोबर समाधान. ज्याला करुणा भागायची त्याने आयुष्याबरोबर आरोग्य सांभाळा. आयुष्य लांब लचक असून उपयोग नाही, त्याच्याबरोबर आरोग्य पण पाहिजे. नाही तर साखर कारखान्याचा डायरेक्टर होतो. मनात आलं तर पोत्यानं साखर दाबता येत पण चहाच्या कपातली त्याला चालत का म्हणे शुगर डिटेक्ट झाली. याचा अर्थ असा आयुष्य महत्वाचं नाही, आरोग्य महत्वाचं आहे. किती पैसा असला, किती धन असलं, किती दौलत असू दे आणि दाड देते त्याचं चित्त नाही लागत बंगल्यावर, पैशावर, सोन्या नाण्यावर. त्याचं थोबाड धरून गावागावात काय बी हो पण एवढी दाड आपण पुढे जाऊ. ऐका ज्ञानाबरोबर नम्रता. नुसतं ज्ञान असून नाही, त्याच्या जवळ नम्रता पाहिजे. मी आम्ही तमुक आहे हे ज्या दिवशी जळेल त्या दिवशी भगवंत भेटेल. बरं मी गेला कोण गेला पाहिजे? मी पकवाज आहे, मी गायक आहे, मी टाळकरी आहे, मी चोपदार आहे. अरे हा मी पण माळ घालून आपल्या गळ्यात असेल तर मग देव न मानणारे देव माणसं जगात हे मान्य करावं लागलं. मी गेला पाहिजे. मी कसा अडवायचो सांग. झालं काय, एका राजाच्या दरबारात एक सेवक त्याला वाटलं 2 दिवस काम करायचं आणि लय श्रीमंत व्हायचं. मग त्यानं झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग रात्रीच्या अंधारात चोरी करू म्हणा. कुणाच्या दरबारात? राजाच्या. जिथं काम केलं तिथं 15 दिवस केलं. मग बुडी टाकून आत गेला, कोशागृहात गेला. भाऊ त्यानं पिशवी उचलली हिऱ्याची तिजोरीतून बाहेर आला.
भिंतीवर उडी टाकणार एवढ्यात काय झालं माहिती उडी भारी पण ती हिऱ्याची पिशवी हातात असा पश्चाताप झाला त्याला मी का सांगतो कोण आडवा येतो मी कसा आडवा येतो बघा नाराज दुसऱ्या दिवशी पिशवी राजाला सापडली पण राजा हुशार राजा म्हणे चोरी कशी झाली याचा शोध लागला त्यानं डोकं लावलं आणि आरोळी ठेवली डबल ठेवली जो कोण चोरी कशी झाली याचा तंतोतंत वर्णन करून सांगेल आणि अंदाज लावेल त्याला हीच हिऱ्याची पिशवी बक्षीस म्हणून दिली जाईल आता चोरी कशी झाली हे जास्त चांगलं कोण सांगेल ज्यानं चोरी केली तो दरबारात आला महाराज जय हरी मी सांगतो चोरी कशी झाली फक्त मला एक वचन द्या ती हिऱ्याची पिशवी देणार मग महाराज मी सांगतो ऐका बोलवा तुमची माणसं सगळे चिकित्सक मीमांसा करणारे बोलवले दोन्ही बाजूला बाकी महाराज चोर परका नसणार आहे चोर हितलाच असणार बरोबर मी कसा अडवायचो महाराज चोरी दिवसात झाली नाही रात्री झाली बरोबर महाराज चोरी एका दिवसात नाही झाली 15 दिवस प्लॅनिंग चाललं होतं बरोबर हे एका दिवसाचं काम ध्यान ठेवून काम केलेलं असतं महाराज ऐका काय चोर मागच्या बाजूच्या बंदीवरून आत आलाय मग पुढे आला मग अंगणात आला पटपट सांग पुढे गेला मग तिजोरी समोर उभा राहिला मग तुमचे पहारेकरी झोपले होते महाराज कामावून काढून टाका त्यांना मग मी काय सांगतो माहिती कोण अडवाय मी तुमचे पहारेकरी झोपले होते महाराज कामावून काढून टाका महाराज त्यांना मग काम चुकारत महाराज मग तिजोरी जवळ गेला दरवाजा उघडला मग हिऱ्याची पिशवी उचलली मग बाहेर आला मग कोशागृहासमोर आला मग अंगणात आला मग भिंतीजवळ गेला मग भिंतीला शिडी लावली मग भिंतीवर चढला काय झालं महाराज उडी बाहेर टाकताना मी बाहेर पडलो पिशवी आडवा कोण आला एवढा मीपणा गेला पाहिजे मी अमुक काले कमले समोर लाव टाळी वाजवून कीर्तन तो म्हणला महाराज तुम्हाला माहिती का मी कोण म्हणे कोण मातीचा पुतळा एक दिवस मातीतच जाणार आहे ना मी अमुक आहे मी तमुक आहे कबीर महाराजाचा एक सुंदर दोहा आहे महाराज म्हणाले मी पण जात नाही तोवर देव मिळव नाही तर किती माला बनाई मोती बीच में डाला माला बिचारी क्या करे जब पहनने वाला टोपी बनाई खादी पहनने वाले अरे टोपी बनाई खादी पहनने वाले हजार टोपी बिचारी क्या करे जब पेट में काला बजा टोपी बिचारी क्या करे जब पेट में काला बजा मग कधी देव भेटतो अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी बाबा पाहे जोडी बाबाजी बाबाजी अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी बाबाजी आता हे काजळकरांना सांगायची काय गरज नाही तुम्ही बघायला द्राक्षवाली ज्या भांड्यामध्ये पाणी आहे ना ते शांत असतात आणि ज्याच्यात कमी आहे ना ते हंड उतळ पाण्याला खळखळ ज्याला लय जमीन आहे ते शांत असतात कधी सांगत नाही माझं काम काय ज्याला कमी आहे ते काय माहिती आहे आजाची लग्नाची जय तुम्हाला आठवण गाव करण्यासाठी 35 एकर राहिले 5 एकर फुकट टाकेल पण गाव नादच पुरा इथे
चांडाळ चौकडी प्रकरण श्रीराम भाऊ वाच अध्याय क्रमांक 2. पण ज्ञाना करुणा भागण्याचे दोन मार्ग कळाले. आता करुणेतला तिसरा मार्ग श्रीमंती बरोबर समाधान. लय पैसा यावा मग तुम्ही सुखी राहावं हे कोणी सांगितलं तुम्हाला? नाही तर किती पैसा आल्यावर सुख मिळत मिळत त्याला समाधान पाहिजे. उदाहरण देतो मी, माझ्याकडे पहा. असं आहे, भाकरी मिळवणं म्हणजे सुख नसतं. मिळवलेली भाकरी बायका पोरा चार चौघात बसून खायला मिळणं हे खरं सुख असतं. नाही तर लय कमवणारे आहेत नाही. शिर्डी साईबाबाला जाणारे काही गरीब राहतात, तिरुपती बालाजीला जाणारे काही गरीब राहतात, आणि कोट्यानं देणगी देतात, मग बदल्यात सोनं मागत नाही, नाणं मागत नाही. ते एवढंच म्हणतात तेवढं सुखानं झोपी. याचा अर्थ पैसे कमवूनही झोप नाही. एक श्रीमंत माणूस झोप लागल म्हणून डॉक्टरकडे गेला. डॉक्टर झोपच येत नाही, काहीतरी उपाय करा ना. डॉक्टरनं 6 महिने त्याला खेळवलं. 15 दिवसाच्या गोळ्या द्यायच्या, महिन्याच्या द्यायच्या, 2 महिन्याच्या द्यायच्या, 3 महिन्याच्या द्यायच्या. शेवटी वैतागला तो डॉक्टर, काहीतरी इलाज करा ना. डॉक्टर म्हणले, बघ आता माझ्या दवाखान्यात इलाज नाही, तुझं तू पाय. असा वैतागला 70-80 हजार रुपये मोकळ्यात घालवले माझे. मला सुखानं झोप लागल म्हणून तुमच्याकडे आलो. निघालो पळतच गेलो. आणि रस्त्यावर जाताना एक महाराज भेटले. ते महाराज म्हणाले, कुठे चाललाय रे? अमुक अमुक. कुठे गेलता? डॉक्टरकडे गेलो. कशाला? सुखानं झोप लागावी. लागते का? नाही लागेल. तू एक काम कर, सुखी माणसाचा सदरा आनंद घाल, मग तुला सुखान झोप लागेल. तुम्हाला हे तर सोपं आहे. पैसा घालवायची गरज नाही, काय नाही. पळत गेला डॉक्टरकडे. डॉक्टरला म्हणलं, डॉक्टर तुमचा एक शर्ट द्या. डॉक्टर म्हणले, कशाला? ते महाराज भेटले होते, त्यांनी सांगितले सुखी माणसाचा सदरा घालून झोप म्हणजे झोप लागेल, तुमचा एक शर्ट. डॉक्टर म्हणले, तुला कोणी सांगितलं मी सुखी? अरे माझ्या गाडीचा हप्ता जवळ आला की गरज नसताना पेशंटला डांबून ठेवणार. तुला कोणी सांगितलं मी सुखी म्हणून? इथं हॉस्पिटलचं कर्ज झाले, दुसरं हॉस्पिटल काढायचं त्याची चिंता, खर्च एवढा वांजाळ आहे, इथं कामाला माणसं येते, तुला कोणी सांगितलं मी सुखात आहे म्हणून? नाही पण ते महाराज म्हणजे तुमचा शर्ट. अरे माझा नसेल, सुखी माणसाचा सदरा आणायचा नाही, चल राहू दे, तुझ्या बरोबर फिर. मग डॉक्टर आणि ते पेशंट दोघ जण फिरायला लागले अख्ख्या पुरी गावात. सुखी माणसाचा सदरा काय? मग त्यांना एक पुढारी सापडला. पुढाऱ्याच्या जवळ गेले, त्याचे पाय धरले. साहेब तुमचे 2 शर्ट. पुढारी म्हणाला, तुम्हाला कोणी सांगितलं मी सुखात आहे? अरे इथं इलेक्शनला उभा राहिला, 7 लाख रुपये खर्च झाला, कसा तरी निवडून आलोय. 5 वर्षात गावाच्या बचंडीपासून वसूलच करीत असतो, तवर झोपीत नसतो. तुला कोणी सांगितलं मी सुखात आहे? चला मी येतो तुमच्या बरोबर, आपण शोधू सुखाचा सदरा. मग हे तिघ जण एका वकिलाकडे गेले. आम्हाला 3 शर्ट द्या. वकील म्हणला, माझ्याकडे नाही. वकील त्यांच्या. मग त्यांना कोणीतरी सांगितलं, ते बोला की ते शिंदे लाला ते लाला शिंदेकडे जाते. चौकदार आहेत, त्यांना सुखाचा सदरा त्यांच्याकडे माग. मग हे 4 जण त्यांच्याकडे गेले. चौकदार ते सुखी माणसाचा सदरा पाहिजे, 5 शर्ट द्या बरोबर. चौकदार म्हणले, तुम्हाला कोणी सांगितलं मी सुखी आहे म्हणून? मी सुखी असतो तर कशाला चौकदाराकडे करायला गेलो निवंत राहिलो. मग त्यांनी सांगितलं की मी बोराटे महाराजाकडे बोराटे म्हणणार. महाराज म्हणजे माझं तर लय वाट का सकाळी इकडे संध्याकाळी दुसरीकडे. तुम्हाला कोणी सांगितलं बोराटे महाराज सुखी म्हणून? तो जर सुखी असता तर कशाला तिकडे गेला असता, बसला असता नाही पंढरपूर मध्ये जाऊन नामस्मरण करून? कशाला कीर्तनाला इकडे जाय तिकडे जाय असा गेला असता? कोणी सांगितलं तुम्हाला तो सुखी म्हणून? नाही सुखी तो. अजिबात जाऊ नका, त्याला तर लय टेन्शन आहे. वेळेवर पोहोचायचं टेन्शन, कीर्तनाला उभा राहायचं टेन्शन, आणि कीर्तनात उभा राहिल्यानंतर अजून मी पुढे सांगा म्हणणाऱ्याचं टेन्शन. लय टेन्शन आहे त्याला. तुम्हाला कोणी सांगितलं? मग लोक म्हणले, असं तुम्ही अजून एखादा माणूस शोधा. असे 25 जण झाले. किती जण? 25 जण. किती जण? 25 जण झाले. 25 जणांची दिंडी रस्त्याने निघाली. ऐका बरं, ते 25 जणांची दिंडी रस्त्याने निघाली. रस्त्याच्या उजव्या बाजूला एक शेतकरी उघडा आणि ऊस चाळत काय म्हणतात त्याला, ढोकळणं काय, ऊसाला माती लावून. कशाने? कुदळीनं. घामाघूम झालेलं, असं डबडबलेलं, असं किरण महाराजांसारखी तब्येत वगैरे, असं टकाटक मस्तपैकी, असा रगील.
आणि ह्या 25 जणांना पाहिलं. ते शेतकऱ्यानं दिवसभर काम दुपारच्या 3 वाजल्या त्याला वेळेवर भाकरी खायला नाही. त्यानं ते हातातलं कोरं टाकलं, बाजूला आला. आंब्याचं झाड होतं, आंब्याच्या झाडाखाली मस्तपैकी बसला. मग त्याची बायको डोक्यावर भाकऱ्या घेऊन आली. तिनं पाण्याचं ते पाव काढलेला हातात बाजूला ठेवलं आणि ते पांढऱ्या फडक्यामध्ये बांधून आणलेला दोन. हे 25 जण बघत एवढं ते असं सगळं आणलं. श्रीमंती बरोबर समाधान सांग. मग ते खालची भाकरी वरची भाकरी, खालच्या भाकरीवर पिठलं होतं. बरं भाकऱ्या बेशा फुगलेल्या होत्या गोऱ्या पाण्यासारख्या छान असं गोड मध्ये. आणि मग ते भाकरीवर ते पिठलं ठेवलेलं भाकरीचा पापड असा ओला गरगरीत झालेला. त्या भाकरीच्या पापडांना असं मस्तपैकी गरगरीत झालेला, त्याचा लगदा झालेला. पिठला मिरच्या टाकून बनवलेलं, शेजारी लोणचं होतं, त्याला असं मस्तपैकी तेल सुटलेलं. ते लोणचं भाकरीच्या पापडाला लागलेलं. त्याच्या शेजारी येसराची चटणी होती, मध्ये आळं केलेलं, मीठ टाकलेलं, त्याच्यावर शेंगदाण्याचा कूट मध्ये तेल सोडलेलं. ते भाकरीच्या पापडाला असं गरगरीत चिकटलेलं. त्याच्या शेजारी मस्तपैकी हिरव्या मिरचीचा ठेचा होता, त्याच्यावर असं लसूण किसून घातला होता. असं गरगरीत होतं. मस्तपैकी मेथीची भाजी तोंडी लावायला होती. असं मस्तपैकी जवसाची चटणी, कारळाची चटणी, आंबा तोडला, आंबा बुकीनं फोडला, त्याच्यावर मीठ टाकलेलं, कैरी चिरलेली अशी उगा दम काढा 9:30 पर्यंत दम काळजी करून असा रगील पाहिला. असं ते 2 भाकऱ्या खाल्ल्या शेतकऱ्यानं. दगड उशाला घेतला. गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर. 25 जण म्हणले गावला गड्या माणूस सुखी माणसाचा सदर. 25 जण सुटूनच पडले त्याच्यावर. 25 शर्ट दे, 25 ते म्हणला डोक्यावर पडलाय. माझ्या अंगात एक नाही, तुम्हाला 25 कुठं देऊ. ज्याला सुखी माणसाचा सदरा पाहिजे त्यानं श्रीमंतीपेक्षा समाधान शोधलं पाहिजे. मग करुणा भागता. ऐक आपण अजून पुढे जाऊ. तुकोबा करुणा भागायला तुम्ही आम्हाला सांगा, पण करुणा भागायची तुमच्या वेळ का आली? मग महाराज म्हणाले करुणा भागायची वेळ एवढ्यासाठी आली, तो मज भावा आणि त्याच्या भेटी करता तो कामनिया आम्ही करायला तयार आहोत. मग आमच्या प्रपंचाची रात झाली तरी चालेल, पण तो पाहिजे. प्रपंच उसरू चित्त ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे. काही होऊ दे देवा, तू पाहिजे. काय गंमत आहे. भगवान परमात्मा श्री कृष्ण जेव्हा समोर उभे त्या क्षणाला दुर्योधन आणि अर्जुन दोघजण भेटायला. काय पाहिजे ते मागून उद्यापासून युद्ध. दुर्योधन म्हणे भगवंता मला पाहिजे, आणि अर्जुन म्हणे देवा मला तू पाहिजे. मला खरं सांगा विजय कुणाचा झाला? देवाकडे देवाचा गबाळ मागणाराचा झाला का देवाकडे देव मागणाराचा झाला? देवाकडे देवाचा गबाळ मागू नये. आपण चुकीचं पाऊल टाकतो. करुणा भागताना आपल्या लक्षात येत नाही देवाला काय मागावं, आणि आपण ल्यावे बरी असा
सदैव लिहायला आवडतंय, खायला आवडतंय, प्यायला आवडतंय, बरं असायला आवडतं. लिहायला म्हणजे नटायला. नटणं माहित नटणं म्हणजे काय म्हणतात, सुंदर दिसणं, चांगलं दिसणं, देखणं. 70 वर्षाची म्हातारी 35च्या सुनबाई काय आता मेहंदी लावून माझ्या डोक्याला. गावात सप्ताह बसला वस्तीवर, चांगले बुवा लोक यायचे, लई पांढरं दिसायला लागले, काळं. आता मेहंदी संपली, खरकट लाव ग, आता 2च बोटाचे राहिले, लाव ग तेवढं तरी. किती काळ करा, 15 दिवसात प्रकरण उघडकीला येतं, वर्ण काळ मध्येच पांढरा कमी दाबाचा पट्टा. किती काळ ल्यावे याच्यासाठी किती प्रयत्न आहेत पहा ना. सुंदर दिसावं याच्यापेक्षा सुंदर असा झाला. 90 वर्षाची म्हातारी दुकानात गेली. दुकानदार दादा आरसा त्यानं 50 रुपयाचा आरसा दिला. म्हातारीने बघितलं, काय मेल्यानं आरसा दिला, ह्याच्या तोंडावर सुरू दिसायला लागला, चांगला दे की दुसरा. दुकानदार दादा म्हणला 100 वाला दे. ह्याच्यात म्हातारी रे 150 ह्याच्यात माझं वय दिसते रे. म्हातारी 200 तिने फेकून दिलं. काय दुकानदार आहे, मागच्या 50 वर्षापूर्वी 5 रुपयाचा आरसा घ्यायचा, त्याच्यामध्ये मी चिकनीचे मेले दिसायचे. आता 200चा आरसा घेतला तरी चांगले दिसत. दुकानदार म्हणला, म्हातारी हा आरशाचा दोष नाही, तुझ्या सौंदर्याचा दोष. का जैसे तैसे दाव्यासा नकनक्या कैसा पाले ल्याव्यामध्ये अडकणं नाही सुंदर दिसण्यापेक्षा सुंदर असणं गरजेचं. छत्रपती शिवाजी महाराजांनी चित्रावर प्रेम नाही केलं, माझ्या राजा चरित्रावर प्रेम. छत्रपती शिवाजी महाराजांना कीर्तनाला घेऊन जायच्या मासाची जाऊ महाराज कीर्तनाला जर उभा राहिले कीर्तनकार, तर छत्रपती शिवाजी महाराज मा जिजाऊंच्या शेजारी बसायचे आणि मग कीर्तनकार गोष्ट सांगायला सुरुवात करायची. झालं असं म्हणे, भक्त प्रल्हाद होता, प्रल्हादाच्या वडिलाचं नाव हिरण्यकशिपू होतं, तो राक्षस होता, त्याची होलिका नावाची बहीण प्रल्हादाची आत्या. एके दिवशी त्याला जाळण्याकरता होलिकेनं कडेवरती घेतलं, पण ती जळाली. प्रल्हाद नामस्मरणाच्या ताकदीनं वाचला, हत्तीच्या पायाखाली देण्याचा प्रयत्न केला, उकळत्या तेलात टाकण्याचा प्रयत्न केला, लई संकट आली प्रल्हादावर. शेवटी देवाला दया आली आणि देवानं नरसिंहाचा अवतार घेतला आणि हिरण्यकशिपाला फाडला. छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनात उभा राहिले. महाराज म्हणाले, मासा मी होईन तो नरसिंह, मासा मी होईन तो नरसिंह, तुम्ही चिंता करू नका. हे संस्काराचं बाळ तुम्ही लहानपणापासून. माझी विनंती आहे तुम्हाला, झाला आजचा आकडा सप्ताहातला तिसरा दिवस असेल, बरोबर 5वा दिवस आहे ना. माझी विनंती आहे, प्रार्थना आहे तुम्हाला, उद्यापासून का होईना पण तुमचं लेकरू कीर्तनाला घेऊन यायचं. कीर्तनाला यायचं, महिला शेजारी लेकरू बसवायचं, त्याला म्हणायचं, बघ ऐक कीर्तन, तुझ्या आयुष्याचं चांगलं. नाही तुम्ही त्याला घरी ठेवून येता, घरी इंस्टाग्रामला चॅटिंग करण्याशिवाय काय करते तुमचं लेकरू. सौंदर्याच्या नादाला लागली पोरं आहेत. 12वीच्या पेपरला जाताना पोरगी जर शेजारी येऊन बसली नाही, एसटी तो पोरग पेपर लिहत नाही, रात्रभर इंस्टाग्रामला आयडी हुडकीत बसतो तिचा, सापडते का. माझी विनंती आहे तुम्हाला, कीर्तनाला जाताना तुमची लेकरं घेऊन जा. का मासाहेब जिजाऊनी बाळकाळ कीर्तनातलं छत्रपती शिवबांना लहानपणी दिले. कवीनं सुंदर वर्णन केले त्यांची माफी. जिजामाच्या शेजारी बसून जिजामाच्या शेजारी बसून ऐकतो बाळ शिवबाग कथानी कीर्तन. एक साथ हातवर हात, एक साथ टाळी जिजामाच्या शेजारी बसून जिजामाच्या
अशी देखणी होती एका सुभेदाराची सून, अशी देखणी होती एका मुसलमानाची सून. त्या तरुणीला आई म्हणाला, शिवाजी राजा झाला नसता, हिंदू धर्म बुडाला, धन्य धन्य जिजाऊ जिथे जिथे मला असावे, भल भल घेतली त्याने माझ्या, भल भल घेतली माझ्या. झाला महाराष्ट्राचा राजा शुभ माझा, झाला महाराष्ट्राचा राजा शुभ माझा, झाला महाराष्ट्राचा राजा शुभ माझा, शुभ माझा, शिव शिव चारित्र्याचा जीवा. आपल्याकडे कपड्याच्या दुकानाच्या बाहेर चार बाया उभ्या असतात, एक अशी एक अशी, तिच्याकडे माना 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 पळतात. अरे बावळ्या प्लास्टिकचे सोड रे तिला तरी सौंदर्याच्या नादाला लागायचं, चित्राच्या नादाला लागायचं. परमार्थात चातुर्याला किंमत नाही, परमार्थामध्ये चारित्र्याला किंमत नाही. परमार्थात चातुर्याला कोण विचार? ज्ञानोबांचे पोहे चातुर्य लपवी महत्व हरवी, पिसे पण मिरवी जगा. परमार्थामध्ये चातुर्याला इज्जत नाही, परमार्थामध्ये चारित्र्याला किंमत. म्हणून न्यावेमध्ये अडकतात, लई लावे अडकले. एक डेपुटी सौंदर्याच्या नादाला लागला, उपसरपंच. त्याच बाईच्या दारात गाडीच्या काचावर घेतलं, डोक्यात बंदूक गोळी घालून मेला. सौंदर्य घातक असतं, श्रीमंती सुद्धा घातक असते. या ताडपा नाही, करुणा भागायची नाही. रमार्ग सांग खावेमध्ये अडकले. आज तर बऱ्याच शौकीनांचा खायचा दिवस आहे. आज सकाळपासून काय सांगू तुम्हाला, काय आता सांगावं. इथं नाही कोणी, इथं खरंच कोणी नाही. इथं सगळे सज्जन आहेत, खूप सज्जन माणसं, सगळे माळ. थोडे राहिले ते सुद्धा आज माळा घालणार आहेत. अरे वय तरी म्हणा, नका घालू, नका पाहिले तुमच्या घरात माळ आहे. काले काले माळ घाला ना महाराज. वय किती आहे? 77. म्हणे बोलता बोलता मला वय झालेलं दिसतं. झालं आता थोडं राहिलं आता मला फुलं काय आता देवान देवून दिलं की मला म्हणलं घाला की ना फुलं तर बात मला चावत नसेल तुम्हाला घोल मारून फुल त्या दुलवली फुल द्या मला देवान खावे काय दुर्दैव काय प्रेम काय प्रेम. अरे बाबा जावयाला पुष्कळ करता कोंबड मार खरंच जावय खुश होता जावय खुश होऊन एक जीव घेतात. आयुष्यभर मार मार करणाऱ्या माणसाच्या तोंडामध्ये मेल्यावर तुळशीचा पाला घालू नये, कोंबडीची पंख घाला त्याला पकाडा म्हणतात. आणि जर तुळशीचा पाला घालायला कोण पुढे पुढे करत असेल तर त्यांना ऐका, जो तुळशीचा पाला घालतो ना मेलेल्या माणसाने केलेलं पाप त्याच्या बोकांडी बस. इथनं पुढे कृपया तुळशीचा पाला घालायला गडबड करू नका. येईल पाप बरी असावी सदैव. माझा उद्देश कसा आहे, माळकरी माळ घाला परमार्थात या. सोपं सांगतो. अरे बाबा सोन्याची साखळी घातली तर नजर चोराची पडते आणि गळ्यात तुळशीची माळ असली की नजर पांडुरंगाची पडते. तुळशीला घातलेलं पाणी, गायला चाललेला घास, देणगी, नामसंताला केलेली मदत, वारकऱ्याला केलेलं अन्नदान, पंढरपूरची केलेली वारी, आई बापाची केलेली सेवा आणि कीर्तनात बसून देवाच्या नावानं वाजवलेली टाळी कधीच व्हायला जात नाही. संप्रदायाचा इतिहास याच्याकडच्या नेमके कुणी प्रयत्न केले, काही नाही 6 महिने प्रयत्न केले. अडळपदी बैसईला धरून क्षीराचा सागर
उपमन्या ठाया बळी पावले ते काही नाही एका महिन्यात देवाला मिळाला. खटवांग एका तासात. काही काही नाही एका महिन्यात देव मिळाला. आमच्या जनाबाई चरित्र ऐका थोडक्यात सांगतो, जास्त पसारा नाही का, फार गोड आहे जनाबाईच फार गोड. बापाचं बोट पकडून पंढरपुरात आली आणि बापाला म्हणते, बाबा आता माघारी यायची, गंगाखेडला तुम्ही एकटे जा, मी इथंच राहील. राज राज येतो बरं. आज सोडला निघा दिवसभर जनाबाई पांडुरंगाच्या मंदिरात त्या देवाकडे बघत. राजस सुकुमार मदनाचा रवी शशिकला लोलिया राजस सुकुमार. संध्याकाळी झाले, दिवस वळला जरा मंदिरामध्ये दुसरा दिवस उगवला. काकडा झाला, दुपारच्या वेळेला नामदेव महाराज मंदिरात आले. नामदेव महाराजांनी 5-7 वर्षाची पोरगी पाहिली. कुणाची ग? गंगाखेडची. कशाला? पंढरपुरात देवाला पाहिला. बाप काय काय विटेवर उभा. खाते काय? अजून तरी काय पत्ता नाही. राहते कुठं? राहते वाड्या मंदिरामध्ये. चल कुठं? आमच्या वाड्या मी तुला घेऊन जातो. कशाला आली सांग? देव मिळावा म्हणणं काय? रोज मंदिरात यायला भेटावं हीच इच्छा आहे. इथं समोर बसतात ना महिला, काहींची खूप इच्छा असते रोज कीर्तनाला जायला मिळावं, रोज कीर्तन ऐकायला मिळावं. प्रपंच आहे, बिचारांना जाता येत नाही. सप्ताह बसला की त्यांना बरं वाटतं, चला बाबा सप्ताह बसला, बिचारांचं दिवसभर काम, पण संध्याकाळी समाधान कीर्तन ऐकायला भजनाला जायला मिळतं. तशी जणीची अवस्था. जनाबाईला वाटलं मंदिरात जायला मिळालं, पण दुर्दैवानं काय झालं, जुना काळामध्ये आधिका मग गोनाई मारली जणे गंगाखेडच्या जणू राहते का इथं? आमच्या वाड्यात काम करावी लागतील. करते दळण दळावं लागेल, भांडी घासावी लागतील, झाडून काढावं लागेल. काम करशील ना? हो गोनाई सगळं करेल. काम आटोपलं की मग मंदिरात जा. देव मिळावा म्हणून आलेली जनाबाई अडकली होती. पहाटेच्या वेळेला ब्रह्म मुहूर्तावरती मोठं दळण आणलं आणि जातीच्या शेजारी ठेवलं. कोणाने हाक मारली, जणे दळ एवढं. जनाबाईनं दळायला घेतलं. जुना काळ, मिक्सर नव्हता, गिरण नव्हती, दळण दळायचं. कुणी दळण दळलंय हात वर करा बरं. महिला मंडळ, अरे गिरणीवाल्या दादा काय बघता बोलू तुम्ही नाही जात तरी माहिती आहे का? दळलं मग ते दळताना बसायची पद्धत आहे. एक पाय लांबवायचा, एक पाय गुडघ्यात वाकवायचा आणि उजव्या हाताने त्याच्यात फिरवायचं. आताच्या पोरींना जर म्हणलं ना जा जात्यावर जाऊन बस, तिला काय माहित जात्यावर कसं बसते, खुर्चीवर बसायचं, जात फिरवायचं. आणि मग जनाबाई मोठं धान्य त्या जात्या सोडायला तयार. सुंदर माझे जाते फिरते बहुतोके ओव्या बहुतोके तू ये विठ्ठला. बापाला जुन्या काळात लवकर लग्न व्हायची. 14-15 वर्षाची पोर नांदायला यायची. नांदायला जाताना बापाला म्हणायची म्हणजे ढकलून द्या, पण नांदायला बापाचं जावं लागलं. जायची पहाटे 3:30-4 वाजता सासूबाई पोरी जवळ यायची आणि अंगावर पांघरून घेतलेली वाकळ गोधडी ओढून काढायची. झोपायला आली हे शिकवलं तुझ्या बापानं, हे शिकवलं आईनं. लहान पोरं सासू जाडजूड, सासूरवा सासायचा पुरींना लट 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 कापायची, ढसारडायची आणि आई बापाच्या सगळ्यात जास्त पहाटे तिला यायची. बाबा म्हणत होते की तुम्हाला तुमच्या अंगात खांद्यावर खेळून मोठी झाली, एवढी शेवटी तुम्ही सांभाळ, कशाला या राक्षसाच्या ताब्यात दिलं? की सासू येते आणि पहाटे कामाला लावलं. मग खरा बाप धावून यायचा नाही, देव तरी धावून यावा म्हणून बा आणि विठोबाला बोलवायची पद्धत.
सुंदर माझे जाते ती 14-15 वर्षाची पोरगी बापाला बोलवायचं, तिला माहेर आठवायचं, तिला ते अंगण आठवायचं, तिला दुडू खेळलेलं बालपण आठवायचं. सकाळी 8:30-9 वाजेपर्यंत झोपे जात येतं त्याचं नाव माहेर, आणि सगळे जागे व्हायच्या अगोदर जागे व्हावं लागतं त्याचं नाव सास. आणि मग रडायची आणि रडत रडत म्हणायची आर्त स्वरात, सुंदर माझे जाते फिरते बहुतोटी, ओव्या गाव कौतुके तू ये रे बा विठ्ठला. लोकांच्या घरात सासूला वाईट वाटत, सासू सासरवास वाढवत, दीर नको नसलं बोलल आणि नवरा मारल, इथल्या लोकांनी बरं वाटावं म्हणून जात्यावर ओव्या गाता गाता इकडच्या कौतुक करायचं आणि बापाला आठवायचं. सासू आणि सासरा दीर देव विसरा, ओव्या गाव प्रतारा तू ये रे बा विठ्ठला. जीव शिव दोन्ही खुंटे गे लावली पाच बोटे, जीव शिव दोन्ही खुंटे गे प्रपंचाचे नेते गे लावली पाच बोटे. तू ये रे बा, तू ये रे बा, तू ये रे बा. मला ठाया बळी पावले ते सांगायचं. ऐका बरं, दळण दळून झालं, जनाबाईंना आठवलं, जनाबाई निघाली. इकडे बघा माझ्या कुठं निघाली असेल, बोला की विठ्ठलाकडे देवाकडे गोनाईनं हाक मारली, जना कुठं निघाली ग? आई मंदिरात निघाली. अगं थांब, एवढं झाडून काढ आणि मग जाय. जनाबाईंना झाडून भेटून काढ. जगाच्या मालकाला राहवलं नाही, अरे मला भेटायला आली आणि हिथं काम लागलं, तिने कशाला माझ्याकडे यायला. मग जनाबाईंना भेटून झाडून काढायला चालू. किरसुनी माहिती आहे, किरसुनी अय महिला मंडळ झाडायचं तुमच्याकडे असतं का ह्यांच्याकडे असतं? किरसुनी माहिती आहे ना, कचरा झाडायला छोटे छोटे ढीक करत माग नावाजा जने. अगं जरा मोठे मोठे ढीक कर, आता मी आलोय कचरा उचलायला. झाड लोट करी जने बैसनी नायाला पाणी नाही सान्याला. आता पुढचा ऐका. उभा शिव्या देदासनी. आता पुढचा ऐका. नख करो आता तिने तिकडे जायची गरज उरली नाही. दिवस खायावळी पावली आपण पुढे जाऊ. काही नाही, 7 दिवसात देवाला श्रवणी परीक्षिती तरला 7 दिवस मुक्ती झाली तया. श्रवणी परीक्षिती तरीला काही नाही, एका तासात 1 तास उरला बस भाग्य दशा कैसी. अरे अशी भाग्य दशा प्राप्त झाली की देवच मिळाला. जिथं जिथं देवाचं नाव तिथं
काही नाही एका क्षणात मिळवलं. भीमा काय ग कुंती आई, अरे आज दुर्वड आहे. सगळ्याच्या घरी काय 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 आपल्या घरी पोळ्या. जाय त्या देवाला म्हणा तुला जेवायला बोलवलं. मी म्हणला आई एवढी रील अपलोड झाली की लगेच जातो. काय रे सकाळ अरे झालं स्वयंपाक झालाय. वेळेत आणलं देवाला बोलवलं म्हणजे बस देव मिळवायचं ना. मिळवतो 15 मिनिटांनी परत कोणती हाक मारली. भीमा जाळ कर त्या मोबाईलचा आणि जाय आता. भीमनला थांब फेसबुकला फोटो टाकू दे. अरे भीमा जाय आता ताट वाढली. आई वदनी कवळ घेता तूच म्हण बघ एक देवाला. अरे आज कुठे असतं का आणतो म्हटलं ना. ताट वाढली, रांगोळी काढली, दारात उभा राहिला, हातात गदा भिरशिवर सोडली आणि जिथं गदा खाली पडणार तिथं जाऊ असा खाली मानी उभा राहिला. आता गदा डोक्यात पडली. अरे देवाची नजर पडायच्या देव तिथं उभा. देवानं वरची वर भीमा अरे तुझं काय झालं असतं तर देवा तेवढा तुझ्यावर भरोसा आहे रे. तो का म्हणे भाई गातलियावरी होईल कैवारी नारायण. कृपया असा प्रयोग उद्या सगळ्यांनी करून बघा. परिणामात जबाबदार मी नाही. तुमची कशी अवस्था. महाराज म्हणाले आम्ही सदैव सुडकी जवळ येता चोरधाकी जाऊ पुढती बिके पुत्री घर राखीती. मग ज्यांनी देव प्राप्त करून घेतला, ज्यांनी देव मिळवला त्यांच्याबद्दल तुमचं मत काय महाराज? महाराज म्हणाले त्यांनी प्रयत्न केले. प्रयत्नाच्या जीवावर भगवंत आपला असा केला. एकेकेली हात फळी पायावरी पावले. त्यांनी देवाकडे गेले, देव पहावयासी गेले आणि तेथे देव चिवून ठेले. तुकोबा त्यांना जमलं, त्या लोकाला जमलं. पण आमच्या अवस्था अशी आहे कशी अभंगाचं ध्रुव. आम्ही देवा शक्तीने, आम्ही देवा शक्तीने, आम्ही देवा त्यांनी देवाला मिळवलं आणि देवत्वाच्या पदाला प्राप्त झाले. संत गेले तया ठाया, तिथं गेले देव झाले. परमपद बळ त्यांना मिळालं. आपल्याला तुकोबाचं नाही, तुम्हाला मला का कलियुगात त्या माणसाला 3 दोष आहे. नाटाचे काम, अल्प भाव, अल्प मन, अल्प आयुष्य नाही, अपराधाची गोडी
अहो वेद मूर्ती परिसा किती दोष परिहार. तुम्ही म्हणाल महाराज नाही नाही आम्ही दोष आमच्याकडे एकही दोष नाही. अरे बाबा आपल्याकडे नसेल असं होणारच नाही. दोष प्रत्येकाला वाटतं शुद्ध व्हावं पण होता येत नाही. सगळ्याला वाटतं की आपलं चांगलं व्हावं आपलं बरं व्हावं आपलं आपण जाता येत नाही. तर तुम्हाला दृष्टांत पाठ आहे. आवाज चालली पंढरपुरा वेशी पासून आली माघारा परिसर घेऊन बाई माझ्या हातीचा कलवडू मज वाचवा नको गे पोडू. सासूबाई काय म्हणतो तुमचा गौऱ्या जीव गुंतला माझा तर तुझ्यात जीव गुंतला तुझ्यात जीव रंगला. तुम्ही तर लगेच वेशीपासून माघारी आल्या जाकी पंढरपूरला जाऊ जाणारच होते ग. पण ते काय झालं दही दूध घरात ठेवले खाऊ नको बरं नाही तर मी पुढे गेल्यावर साई साई उचल खाऊन टाकतील आणि जाड जाड उशीर. आता बाई खरंच हात नाही लावत जा. परत रस्त्यावर गेली तिथनं माघारी आले. सोनबाई गौऱ्याचा ढीग लावलाय एकाही गौरीला हात लावू नको. सोनबाई म्हणजे माघारी या आत्या एका बी गौरीला हात लावत नाही. सगळ्या गौऱ्या तुमच्यासाठी राखून ठेवते फक्त नीट या. कोणा सगळ्याच्या नशिबात कुठं देव नाही. हे बघा प्रचार करायला सगळ्याच्या गाड्या फिरतात सगळेच निवडून येतात. लक्ष्मीचा फेरा सगळेजणच आणतात आदल्या रात्री. मग काय सगळेच निवडून येतात. जाऊ द्या. आम्ही जेव्हा संस्थेत शिकत होतो तेव्हा आमच्या बरोबर बरेच पोरं होते. मग काय सगळेच बोराटे महाराज झाले का? नाही. महाराजांबरोबर कितीतरी पकवाज शिकायला असतील ना पकवाज वाजवायला. काही 7-7 वर्ष संस्थेत राहिले पण धोत्राची गाठच बांधायला शिकले तेवढे. बाकी दुसरं काय सगळेच काय गणेश महाराज जगताप होणार आहेत का अमर महाराज होणार का भागवत महाराज होणार आहेत सगळेच काय समाधान महाराज होतील का? जाऊ द्या टोकाचं बोलतो. आंब्याच्या झाडाला डिसेंबर महिन्यात मोहर येतो. तुमच्याकडे येतो का? मग सगळाच मोहर टिकतो का? मोरायचे फळे टिकले का ते? नाही टिकत. वारं सुटतं पडून जात. विरळा पावे आणि अवघड गोडवे शेवट. ते म्हणतात ना पुढे बोला म्हणून त्यांच्या पुढे बोलायला मी मगाच फोकस धरलाय त्यांच्या पुढे जायचं. सगळ्याच कैऱ्या झाल्या जाऊ द्या सगळ्याच नशिबात नीट बघ पाडायला लागलाय आंबा असतं का? म्हणजे पाड मला म्हणायचं लागला पाड सगळेच आडीपर्यंत जातात. काही तिथं गेल्यावर नाचणार थोड्यासाठी कशाला नाचणार. 55 60 65 70 75 80 झाल्यावर कशाला नाचणार. ही गोष्ट आंब्याबद्दल नव्हती. तिथं गेलं काही जण टिकले. सगळ्याच्याच नशिबात कुठं रस आहे नाही. एका म्हातारीने रस बनवला बाईन आणि पप्याला दिला. हे बघ डबा उचल मास्तराने नेऊन दिला. मास्तर म्हणले कधीच काय आई देत नाही पाठवून आणि आज रामरस कसं काय पाठवून दिला? गुरुजी खाना. का बरं दिला? गुरुजी खाना. का दिला असेल ना सर असं झालं ते आईने रस बनवला पण त्याच्यात कुत्र्यानं तोंड घातलं. आई म्हणजे टाकून देण्यापेक्षा सराला नेऊन दे. याचा अर्थ सगळ्याच्याच आयुष्यामध्ये चांगला शेवट नाही. चालू जाता वाटायचा विरळा एखादा चालू जाता वाटायचा विरळा एखादा आवश्यक तो शेवट येरवा उगी खटखट चालू जाता वाट आवश्यक तो शेवट येरवा उगी खटखट चालू जाता हेच कारण आहे. दुसरं कारण आहे अल्पभाव. सोपं सांग. विनोबा भावे माहिती विनोबा भावे पंढरपूरला गेला. पांडुरंगाचं दर्शन एका माणसाने विठोबाच्या पायाचं दर्शन. देव हाय नाही त्याच्या बाजूने तुम्ही का पायाचं दर्शन? विनोबा भावे म्हणाले बघ देव आहे नाही मला यायचं पण ज्या विठोबाच्या पायावर आतापर्यंत ज्ञानोबा तुकोबांनी डोकं टेकवलं त्याच विठोबाच्या पायावर
मला माझं डोकं टेकवायला मिळतं हे भाग्य तरी काय कमी आहे का म्हणून त्याच्या पायावर बसतं काय ह्याला म्हणायचं भाव आता अल्पभाव फिलिंगलेस झाली माणसं दुसऱ्याचं दुःख दुःखी होत नाही हे जग बदल बांगला बांगला कळलाय पळतच गेलं चांगला दोन मजले मग खालच्या मजल्यावर कोण राहणार वरच्या मजल्यावर कोण राहणार भांडणच झाली भावाची वाटोळच वेगळीच निघली ऐकताय अल्पभाव एखाद्याच्या घरी गेले ते फरशी जरा खराब खिडकी थोडी चांगली पाहिजे टॉयलेट मध्ये तरमाळ नाही नळाखाली ठेवायला दरवाजाने मागून त्याला खाली मला एवढं सांगायचंय तुम्हाला हा दोष आहे भगवंत या गोष्टीमुळे आपल्यापासून दूर दूर निघाला आपण दोषच करत राहिलो लोकांना नावच ठेवत राहिलो अल्पभाव म्हणून दुसरा एक दोष आहे पुढे जाईल अल्पमती कालचं लक्षात राहत नाही खरंच कालचं चोपदा लाला महाराज शिंदे महाराज ऐक नाही रात्रीचा अभंग कोणता तुम्ही कॉप्या करू नका सध्या 12 चालू अल्पमती अल्पमती नाही लक्षात राहत खरंच लक्षात राहत मी पुढे जाऊन सांग एक बाई डॉक्टर गेली डॉक्टर वजन कमी करायचं किती आहे बाई 168 किती वाण आहे 100 वाण आहार काय डाएट प्लॅन घेऊन देतो डॉक्टर सकाळी 20 पोळ्या रात्री 20 पोळ्या सकाळी पावशेर भात रात्री पावशेर भात सकाळी 1 किलो सफरचंद रात्री किलो सफरचंद सकाळी 2 लिटर दूध रात्री 2 लिटर दूध सकाळी 1 डझन केळी डॉक्टर म्हणले बाई असं करावं हळूहळू कमी करावं लागलं म्हणजे तुम्हाला एक औषध सांग काय उपाय जिथं तुम्ही 40 पोळ्या खाता ना तिथे 20 खा जिथं तुम्ही अर्धा भात खाता तिथं पावशेर जिथं 2 डझन केळी खाता तिथं एकच केळी घ्या जिथं तुम्ही 2 किलो सफरचंद खाताय तिथं 1 किलो सफरचंद खा राहिलं ना लक्षात बाई म्हणली हो पण डॉक्टर हे तुम्ही जे मला लिहून दिले खायचं ते जेवल्यावर खायचं का जेवायच्या आधी हाणायचं अल्पमती आणि तिसरी एक गोष्ट अल्प आयुष्य एक मोठं उदाहरण देतो मोठं मला पसारा नाही घालायचा 32,000 कोटीच्या मालकाला इतकं दुर्दैवी मरण आलं की असं मरण दुश्मनाच्या वाट्याला येऊन प्रत्येकाच्या काळजातला माणूस हृदयातला माणूस तुमचा आमचा नाक आपल्या परिसराचा आधार बारामती तालुक्याचा बुलंद आवाज सांगू का अरे बाबा पश्चिम महाराष्ट्रात दादाला वजा केलं तर महाराष्ट्राची पश्चिम महाराष्ट्राची ओळख संपली 28 जानेवारी या दिवशी दुःखाचं सावट आलं महाराष्ट्राची माती हळहळली थरथरली लोक क्षणभंगुर या शब्दाचा अर्थ लोकांना कळाला सत्ता संपत्ती प्रतिष्ठा प्रसिद्धी सगळं 32,000 कोटीच्या मालकाला लोकांच्या घरात चादर आणावे लागले लोकांच्या घरात वाकड आणून गुंडळून न्यावं लागलं तांब्यावर पाणी घालायला मिळालं नाही महाराज शेवटच्या अंघोळ मिळालं नाही महाराष्ट्राच्या राजकारणाचा दादा चेहरा पाहायला मिळाला ज्यांनी स्वतःच्या डोळ्यानं अंत्यविधी पाहिला तो सुद्धा म्हणतो दादा आहेत अजून काय मरण आलं दादा याचा अर्थ अल्प आयुष्य मला एवढं आता ते तुमचा विषय गेले दुर्दैव गेले अल्प आयुष्य नाही यमाचे हाती बांधुनिया देते भूषणी घेतली काढुनिया अरे आपला धन आपली प्रॉपर्टी आपली संपत्ती आपला बंगला आपला घरदार मरून बघा तुम्ही तास जर उशीर झाला तर लोक म्हणतात उचला 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 अरे त्याचंच आहे की त्याचंच घर त्याचाच बंगला त्याचाच सातबारा त्याची जमीन त्यानं केले कष्ट पण दारात त्याला जास्त वेळ ठेवत नाहीत उलट एकमेकाला म्हणतात काढा काढा म्हणती यासी झाला भूमी भार काढा काढा म्हणती याचा सारा भूमी भार
करते हारे काळा काळा म्हणते आता झाला भूमी भार काळा काळा म्हणते आता झाला भूमी भार म्हणून भागवतीने करू हे लक्षात ठेवा. का भागवतीने करू ना हे जे डोळ्याला दिसणारे आहेत ना लय आतल्या गाठीचे. नाही आमच्या पप्पाचं लय प्रेम आहे. प्रयोग करून बघा त्याला फक्त तुम्ही म्हणा मला गुण काय मिळणार रुपया द्या चल घराच्या बाहेर काय म्हणतो माहिती का आपला बाप मेलेला अरे बाबा खिशात असेल म्हणे तर मागं लागतील 108 जन हे सुखाते दिल्या घेतल्या म्हणून भागवतीने करू. वेड्यात का लोक परमार्थात आले ते महिला मंडळ जाऊ द्या मरुद्या शेवटच चाललाय आपला. तुम्हाला थोडं विचारतो किती प्रेम केलं होतं तुमच्या प्रपंचावर सांगा ना मला. घर स्वच्छ ठेवलं अंगण स्वच्छ ठेवलं प्रपंच मोठा व्हावा काय काय केलं नाही तुम्ही किती कष्ट केले. आजीबाई माझ्याकडे बघा नांदायला आला तेव्हा सासू जाडजूड होती नको तसलं बोलत होती. तिने बघितलं तरी तुम्हाला थंड वाजून येत होती. तुम्हाला वाटलं आता सुख लागेल मग सुख लागेल. तुम्हाला लेकरू बाळ झालं तुम्हाला वाटलं आता सुख लागेल. पप्पा तुमचा मोठा झाला तुम्हाला वाटलं आता सुख लागेल. पप्पा शाळेत जायला लागला तुम्हाला वाटलं आता सुख लागेल. पप्पाची पती नांदायला आली तुम्हाला वाटलं आता सुख लागेल. उलट खरं डबलच वाढलं. धुणं बी तुमच्याकडे भांडी बी तुमच्याकडे लुटून झडून बी तुमच्याकडे तुम्हाला वाटलं आता सुख लागेल. नातू झाला तुम्हाला वाटलं आता सुख लागेल. पण कीर्तनाला जाता सांभाळायला तुम्हाला न्यावं लागला. आणि एवढं कर करून मरून तुमची सुनबाई म्हणते आमच्या सासूबाई तर काडीची अक्कल. म्हणून भागवतीने करू ना हे एवढं संसार एवढं सांगू का कीर्तन करावं तुम्ही फोन एखाद्या करून पहा कोणाचं तरी येऊ द्या तुम्ही फक्त एवढं म्हणा तारीख नाही तुम्हाला वाटलं लय प्रेम करतील तुमच्या चल दुसरा माझा तो नाही तो तिसरा इथं ठेच लागली की गोवा निघायला लागला कोण तो तुम्हाला वाटलं तुमच्यावर लय समाज प्रेम करतो काही नसतं हे तात्काळ असतं. इथं वार बघून देवावर प्रेम केलं जातं. सोमवार पुरताच महादेव मंगळवार पुरती देवी बुधवार दुवारा विठोबा गुरुवारी दत्ताचा लाड शुक्रवार पुरती पुन्हा जगदंबा शनिवार पुरता जय बजरंग बली आणि रविवार खंडोबा. एकदा रविवार कोण विचारतं खंडोबा मग पुन्हा सांगतो इच्छा मुरळी पाहू नका पडाल नरकात. मुरळी बघायची नसते बरं का जाता का असं काय मला काय एवढं माहित नाही. लग्न झालं केवढा होता की आमच्या गावात आता जर नवीन चाललंय गाणं म्हणायला लागलं दादा मच्छिंद्रनाथ दुर्बगिरी पर्वतात त्यांची भाषा आहे बंगाली ना बाबा नाही खरंच म्हणतात बरेच कीर्तनकार म्हणायला लागले. मला तिकडे नाही जायचं. मला एवढं इथं वार सण बघून देवा प्रेम केलं झालं. मार्गशीर्ष महिना पुरता तो महालक्ष्मीला डिमांड आहे. 8 नगर होतं तिथे एक राजा होता. राजाचं नाव होतं भद्रेश्वर आणि नाव होतं सुरचंद्रिका. या दोघाला एक मुलगी झाली तिचं नाव होतं शांबाला. सुरचंद्रिका दिसायला खूप सुंदर होती पण थोडा मोठ्यांना उलट बोलत होती. देवीला वाटलं राणीला माणसाची आठवण देऊन पाहावं. फटकल उडगा राजवाड्यात आली दासी विचारलं कोण ग तो थेरडे राणी साहेबांनी बाहेर राणी माणसाची दासी होती. राणामध्ये महालक्ष्मी सोबत तिनं पाहिलं उठणार नाही माने घेतला असा टाकणार नाही असंच आहे ना काय हा चला बस झाला पुढे चला आपण पुढे जाऊ काय ऐक भागवते करू नका
असं आहे या तीन दोषात आपण एकदा अल्पमती आणि नाही जमलं तर अल्प आयुष्य या आधी भागवतेने करुणा ऐका जे करुणा भाग पुढे गेले त्याने नेमकं केलं काय असं जेव्हा तुकोबांना विचारलं तेव्हा महाराजांनी उत्तर दिलं अभंगाच्या तिसऱ्या चरणात. पावटने गेला काळ पावटने गेला काळ पावटने गेला काळ पुढे म्हणा. दयाबळ होते ते जया होते ते आम्ही देवा जगती जया बळा होते ते एका राज्यात एक पद्धत होती पावटाने केला काळ सांगताना असे होती पद्धत 5 वर्ष गादीवर बसायचं झालं का 2 मिनिटं 5 वर्ष गादीवर बसायचं 5 वर्षानंतर अरण्यात सोडून दिलं जायचं वाड्याच्या पलीकडे नदी नदीच्या पलीकडे अरण्य असं वैतागले लोक 5 वर्ष कुठे व्हायचं पण 5 वर्षानंतर पुढे जायचं नदीच्या पाड्या 5 वर्षानंतर पुढे जायचं नदीच्या असे वैतागायचे जाताना रडायचे कुठेतनं जाताना पण एक राजा हुशार राजा 5 वर्षांपुढे जायचं त्यानं त्या 5 वर्षात इकडच्या पेक्षा तिकडचं जास्त विकास केला कारण 5 वर्षांपुढे जायचं त्याला नदी बोला ना नदीच्या पड्या त्यानं हळूहळू एक गार्डन तिकडे नेली कुठं काही बिल्डिंग बांधल्या कुठं नदीच्या पड्या काही प्रकल्प पण तिकडेच नेले कुठं काही कंपन्या पण तिकडेच नेल्या नदीच्याच पड्याला म्हणतोय मी मग ते मग ते ओढीत बसला राजा आणि हसायला लागला बाकी म्हणले का आतापर्यंत जेवढे जेवढे गेले तेवढे रडत गेले आणि तुम्ही हसत का निघाली त्याने उत्तर दिलं जिथं जायचंय तिथं अगोदरच सोय करून ठेवली पावटणी केला काळ जया होती ते तुका म्हणे पावटणी करू स्वर्गेची निशाणी आम्ही तिथं जायचंय म्हणून तिथली सोय आधीच केली तिथं वशिला लावून ठेवा महाराज हे देवाकडे वशिला लावायचं सामर्थ्य कशाच्या जीवावर आलं हो त्यांच्याकडे काही स्वातंत्र्यवीर काही क्रांतीवीर काही प्रेमवीर आपल्यासारखं काही नरवीर पण संत मात्र शूरवीर म्हणजे तुका म्हणे वीर्या वीर तुका म्हणे वीर्या वीर संत समूह देवा शक्ती
घेतले काय लईच हुशार माणसं आहेत हो तुमच्या. चाल म्हणणार आहे ना? नाही, तुम्ही पुढे बोला बाबा. असं योगा ते म्हणले तर मी नाही म्हणतो बाबा. भागवतीने करुणा संत धीर समुद्र, त्यातला संत आणि धीर आणि समुद्र एवढं सांगतो. मग शेवटची चाल म्हणा सगळ्यांनी चाल काय अडचण नाही. कुणाला म्हणणार नाही की म्हणून सगळ्यांनी म्हणा. फक्त माझा एवढा अन्वय सांगून द्या. संत धीर आणि समुद्र धीरोदत्तपणा फक्त संतांकडे कसा ते सांग. मला तुमच्याकडनं उत्तर हवंय. देहू कुणाला माहित आहे त्यांना हात वर करावं. अय पाकिस्तान रिटर्न. संत तुकाराम महाराजांचा पहिला विरोधक त्याचं नाव मंबाजी. कोण मंबाजी. एवढा विचित्र होता. जगद्गुरु तुकोबरायांनी पहाटे मंदिरात जावं, पूजा करावी, काकडा करावा, माघारी यावं, अभिदादी. आणि ऐका या मंबाजी बोला एक दिवस राग महाराज, लोकांना आपला राग यावा याच्याकरता आपण वाईटच वागावं लागत नाही. आपण नाकासमोर चाललो तरी लोकांना त्रास होतो. हे लक्षात ठेवा. जोपर्यंत गावाकडे आपली शेती पडीक असते तोपर्यंत गावकीला भावकीला गोड असतो. तुमचा रिकामा पडलेला 1.5 एकर व्हायचं त्या दिवसापासून तुमची वाट अडवून तुम्हाला त्रास देणार. तुमच्याकडे नाही, तुमच्याकडे लय सज्जन माणसं. आमच्याकडे तर ऊस तुटाय आला की वरच्या वरात पाणी सोडून देतात. आपलं चांगलं झालं तरी आपले विरोधक वाढतात. अरे लांब कशाला, आपल्या पोराचा पहिला नंबर आला तरी शेजारचे माणसं बोलायचे. आपल्या पोराला नोकरी लागली लोकांना पाहत. छोटं उदाहरण देतो, छोटं तुम्हाला लक्षात येईल. कसा समाज काजवा छोटा होता. एके दिवशी त्याच्या मस्तीत काजवा चमकायचा, त्याच्या मागे साप लागला. असा फना काजवा हुशार होता, डेरिंग होता माझ्या. काजवा म्हणला काय रे, मी पण गावातला. मग मला गिळायला खाटपला. मी धीर सांगतो, धीर मला गिळायला काटपला. साप म्हणला तू चमकतो ना. काजवा म्हणे मी माझ्या मस्तीत चमकतो ना. साप म्हणला पण तू चमकतो ना. मग तुला काय अडचण आहे? अरे तुझ्या चमकण्याचा तर मला त्रास. असे बरेच साप काजव्यांनो तुमच्या आजूबाजूला असतात. तुम्ही त्याचं काही वाकडं नाही, पण तुम्ही चमकताय ना. बरं का गणू, तुमच्या चमकण्याचा लय सापांना त्रास होतो. म्हणून माणसानं कोणाच्या आध्यात नसावं, कोणाच्या मध्यात नसावं, अध्यात्मात असावं. आध्यात पण नाही, मध्यात पण नाही, कशात असावं? अध्यात्मात असावं. संत धीर काठीने मारलं तरी तुकाराम महाराज त्याच्या दारात गेले. ओ मंबाजी चला कीर्तनाला. तुम्ही कीर्तनाला येत नाही ना, तर मजा नाही. तुम्ही कीर्तनाला त्याला एवढा पश्चाताप झाला. मंबाजी पाय धरले, चुकलो माझं. नाही तुमचेच हात दुखले असते, मी दाब. असं आहे का तुमच्या गोष्टीवर? तुम्हाला मारलं त्याच्याच पाय दाबून द्यायला गेला. संत धीर. पुढचा ऐका. रामेश्वर भटानं 1 नाही 2 नाही 3 नाही तब्बल 13 दिवस गाथा पाण्यात बुडवायचा प्रयत्न केला. त्याला पश्चाताप झाला. पळत पाय धरले. कुणासमोर? तुकोबा चुक पदरात घ्या. तुकोबाचे ओठ हल्ले, महाराजांच्या मुखातून शब्द बाहेर पडले. रामेश्वरजी पश्चाताप झाला तुम्हाला, आलाय माझ्याकडे ना, लई त्रास दिलाय तुम्ही मला. पण जर मला शरण आलाय तर आजपासून माझी आरती लिहायचा मान तुम्हाला. ज्यानं जिंदगीभर त्रास दिला त्या विरोधकाला तुकोबरायांनी आरती लिहायचा मान दिला. याला म्हणायचं संत धीर. त्यांच्यासारखं नाही. आता पुढचा आहे समुद्र. मुक्ताबाईचं हृदय सागर असं. काय मुक्ताबाई असं? 7 वर्षाच्या मुक्ताबाईच्या छातीमध्ये लाज घालणारा विसोबा, मुक्ताबाईला त्रास देणारे विसोबा खेच, संन्याशाच्या कार्ट्यानं आनंदीत पाय ठेवायचं नाही असं म्हणणारे विसोबा खेच. पण नामदेव महाराजांना मुक्ताबाईचे पाय धरले. मुक्ताबाई मडकड कच्चाय म्हणताना सांगा की गुरु कुणाला?
मुक्ताबाईनं बोट दाखवलं जन छातीत लात घातली होती ज्यानं जिंदगीभर त्रास दिला होता त्या विसोबा केसरकडे नामदेवा तुम्ही विसोबाला गुरु करू एवढं हृदय 150 लिटर टाकीवाल्याकडे नाही पाण्याच्या टाकीवाल्याकडे नाही त्याला समुद्र व्हावं लागला आणि एवढं मोठं मन सागरातच असतं जाऊ द्या मग नाही कळलं आणि हे जर नसेल कळलं तर मग हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल हे जरी नाही कळलं तरी नाही कालं, तरी दुसरा येईल हे जरी नाही कालं. किरण महाराजांच्या इच्छा पिंगळा म्हणा आता त्यांच्या इच्छा मी पूर्ण करतो माझी इच्छा तुम्ही पुरी करा येऊ दे हात वर एक हात वर हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल हे जरी नाही कळलं हे जरी नाही कालं, तरी दुसरा येईल हे जरी नाही कालं. सरळ शेवटी काळ नाही सरळ शेवटी सरत शेवटी काळ घालून नेईल सरत शेवटी एका जनार्दनी आमचे काय बाजाईल एका जनार्दनी आमचे काय बाजाईल. एका जनार्दनी आमचे काय बाजाईल जनार्दनी आमचे काय बाजाईल. पिंगळा महादारी ओली ओली देखा पिंगळा महादारी पिंगळा माघारी, बोली बोली तो लेखा पिंगळा माघारी. हे पिंगळा महादारी ओली 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 देखा पिंगळा महादारी पिंगळा माघारी, बोली बोली तो लेखा पिंगळा माघारी. आहा सोहमागा प्रेम नगरा बाबा सावधानी भजनी लागा देव करते बाबानी देव करते बाबानी मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी माझ्या मल्हारची वारी मल्हारीची वारी. अहम वागा सोहम वागा प्रेम नगरावारी अहम वागा सोहम वागा प्रेम नगरावारी मल्हारी जिवारी मल्हारी इच्छा मुळे पाहू नका पडारी हे बोध वसले ज्ञान दिवटी उजळ महादा उजळा महाद्वारी उजळा मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी करोनी मोचित प्रेम झाली हृदयात प्रेम झाली हृदयात दान गाया दान गाया हे दान गाया पिंगळा महादारी बोली बोली तो देखा पिंगळा महादारी
बाकीचं काय नाही कळलं तर काळं बांधून नेईल सरत शेवटी गा त्याच्या आधी भागवतीने करुणा कारण आम्ही देवाशिने म्हणून भागवतीने करुणा असा हा अभंगाच्या शेवटच्या चरणाचा अन्वयार्थ ज्ञानेश्वर मावळ